राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे। हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तसंच उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। पुणे घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर हा कायम आहे। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी मुंबईहून स्वप्नील जाधव, पुण्याहून अमोल धर्माधिकारी, सिंधुदुर्गहून रोहन नाईक आणि नाशिकहून महेश महाले आपल्यासोबत जोडलेले गेले आहेत। मी आधी मुंबईमध्ये स्वप्नीलकडे जाईल। आपण पाहतोय की जुलै महिना जसा सुरुवात झालेली आहे तसाच पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। 2 दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील काय परिस्थिती आहे? नीला, नक्कीच समाधानकारक पाऊस हा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये सध्या 2 दिवस हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीवरती तसंच कोकण भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र पालघर असेल, ठाणे असेल या जिल्ह्यांमध्ये तीव्र पावसाचा इशारा आहे। पालघरमध्ये विशेषतः पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला, त्यामुळे पालघरमध्ये शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 दिवस मुंबईमध्ये आणि मुंबईलगतचे जिल्हे असलेले पालघर आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एनडीआरएफ पथक असेल, एसडीआरएफ असेल आणि टीडीआरएफ पथक तसेच मुंबई महानगरपालिकेचं पथक हे सज्ज ठेवण्यात आलेलं आहे। कोकण किनारपट्टीवर तसेच मुंबईतील जे किनारपट्टीचा भाग आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होणार असून अति उंच लाटा या उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व दल जे आहे ते या ठिकाणी चोख लक्ष ठेवून या ठिकाणी पाहायला मिळतात। जी नक्कीच। आपले प्रतिनिधी पुण्याहून अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, पुण्यातल्या घाट माथ्यावर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्या संदर्भातील काय अपडेट? नक्कीच आजही हा रेड अलर्ट आहे आणि पुणे शहरातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या सकाळपासून धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी या सकाळपासून बरसत आहेत। आताही आपण माझ्या पाठीमागे पाहतोय की पावसाच्या रिमझिम आहे ती आपल्याला या बाजूला पाहायला मिळते। मात्र जे धरण क्षेत्र आहे आणि घाटमाथा आहे या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस हा सध्या सुरू आहे आणि त्यामुळे या पावसामुळे जर आपण पाहिलं तर पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरण क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये मात्र झपाट्याने वाढ झालेली आहे। खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही 4 धरणं जी पुणे शहराला पाणीपुरवठा करतात या 4ही धरणांमध्ये जवळपास आता 68% इतका पाणीसाठा जमा झालेला आहे, जो गेल्या वर्षी फक्त 21% होता आणि त्यामुळे जून आणि जुलैचा हा सगळा पहिला आठवडा पाहिला तर पुणे जिल्हा यामध्ये दमदार पावसाची बॅटिंग असलेली पाहायला मिळते आणि आताही पाऊस आहे तो जोर धरू लागलेला आहे। घाटमाथ्यांवर सकाळपासून पाऊस मुसळधार कोसळू लागलेला आहे आणि शहरातल्या काही भागांमध्ये सुद्धा सकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। या पुढील काळात देखील पावसाची ही जी एंट्री असणार आहे, बॅटिंग असणार आहे ती सुद्धा अशीच राहील असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण पुणे शहरासाठी आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर घाट माथ्यावर मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तिथं सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतो आणि त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होती। जी नक्कीच। आपले प्रतिनिधी सिंधुदुर्गहून रोहन नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे, त्या संदर्भातील अपडेट? नक्कीच मागील 4 दिवसांपूर्वीची पाऊस झाला सिंधुदुर्गमध्ये, पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता वेधशाळेने जो अंदाज दिला आजच्या दिवसासाठी जो ग्रीन अलर्ट आहे
मात्र पुढील 2 दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आले आणि एकंदरीत सकाळपासून म्हणजे कालपासून सुद्धा सिंधुदुर्गात बऱ्यापैकी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र सह्याद्री पट्ट्यात काही भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे एकंदरीत पाहिलं असेल तर घटमात्र सोडल्याशिवाय बाकी सिंधुदुर्गमध्ये पाऊस आता तर नाही आहे. जी नक्कीच. आपले प्रतिनिधी नाशिकहून महेश महाले सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेश, आपण पाहतोय धरणच्या ज्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय, पाणी पातळीमध्ये इतर ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते. दुतोंड्या मारुतीच्या सुद्धा कमरेपर्यंत पाणी आलं होतं. सध्याचे नाशिकमधील काय अपडेट आहेत? अगदी खरं आहे नीलम. खरं बघितलं गेलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये संततधार ही पावसाची सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने 5186 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय. त्यामुळे एकंदरीतच गोदावरी नदीला जे आहे ते पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झालेली आहे. गोदावरी नदीच्या पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत हे पाणी आलेले आहे. तर जिल्ह्यातील 7 धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहे. तर 13 धरणांमधून आता विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये गंगापूर असेल, दारणा असेल, वालदेवी असेल, भामा असेल, भावली असेल या धरणांमधून विसर्ग केला जातोय. तर आळंदी धरण हे 100% भरलेले आहे. तर इतर धरणांची जर परिस्थिती बघितली तर जवळपास जिल्ह्यातील निम्म्याहून अधिकची जी धरणं आहे ती 50%च्या वर भरल्या गेलेली आहे. याचा साहजिकच जो फायदा आहे तो मराठवाड्याला देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण जायकवाडीला आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून 18 TMC पाणी हे रवाना झालेले आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे. अजून 3 ते 4 दिवस पावसाचा जो अलर्ट आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच नागरिकांना देखील खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर धरणातनं जवळपास 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा जो आहे तो आता प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर अजून 3 ते 4 दिवस जिल्ह्यामध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यात आणखीन जोरदार पाऊस राहण्याची जी शक्यता आहे ती हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवलेली आहे. जी नक्कीच. धन्यवाद स्वप्नील, अमोल, रोहन आणि महेश, आपण या संदर्भातील दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतोय राज्यामध्ये पुढील 2 दिवस महत्त्वाचे आहेत. 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. आपण मुंबई, पुणे आणि सिंधुदुर्ग, नाशिकमधील अपडेट आता जाणून घेतलेले आहेत. या ठिकाणी पुणे घाट माथ्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तसंच उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्रात तर तयार झालेल्या या चक्री वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 2 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे घाट माथ्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर हा कायम आहे. पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. तर पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. आषाढी एकादशीला सुद्धा राज्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यभरामध्ये पुढील 2 दिवस असाच अंदाज हा हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेला आहे. दक्षिण कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तसंच उत्तर कोकणात सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्रामध्ये चक्रकार वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. सर्व नागरिकांना सतर्कतेसाठी इशारा देण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सुद्धा या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. तर पुण्यातील घाट माथ्यावर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रात सध्या चक्री वारा या ठिकाणी तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. आत्ताच आपण मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग आणि नाशिकमधील अपडेट जाणून घेतलेले आहेत. अनेक धरण क्षेत्रामध्ये सुद्धा
या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते, ज्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. काही शेतीसाठी हा फायदेशीर पाऊस असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. पावसाच्या संततधारेमुळे आता या ठिकाणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. शेतकरी सुखावलेला आहे. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यानंतर प्रशासन सुद्धा आता अलर्ट मोडवर आलेला पाहायला मिळतोय. आपले प्रतिनिधी साताराहून इम्तियाज मुजावर, नागपूरहून ज्ञानेश्वर पवार, कराडवरून शशिकांत सूर्यवंशी आणि पालघरवरून प्रवीण बाबरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. साताराकडे मी जाते इम्तियाजकडे. इम्तियाज, सातारामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय. सध्याचे साताराचे काय अपडेट आहेत? नक्कीच नीलम, आता सध्या आपण पाहतोय साताऱ्यामध्ये आज सकाळी 7:39 झालेले आहेत आणि आता सूर्यनारायणानं आज ऍक्च्युली दर्शन दिलेलं आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय ऊन पडलेल्याची परिस्थिती आता सध्याची तरी आहे. सकाळपासून रात्री पूर्ण रात्रभर पाऊस पडतो. ऊन आणि पावसाचा खेळ आता सध्या सुरू झालेला आहे. महाबळेश्वर घाट माथा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो. विशेष करून आंबेनळी घाटामध्ये देखील धबधबे ओसंडून वाहत आहेत. तर महाबळेश्वरच्या आणि प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतोय. विशेष करून त्या ठिकाणी वाहणारी कोयना नदी, त्याचबरोबर वेण्णा नदीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. लिंगवाळा त्याचबरोबर परिसरातील असलेल्या पावसाळी पर्यटन असलेल्या सगळेच धबधबे सध्या ओसंडून त्या ठिकाणी वाहतानाची परिस्थिती आहे. पण एक गोष्ट विशेष करून लक्षात आणण्याविषयी वाटते की संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यामधल्या तब्बल 80% पेरण्या ह्या अति पावसामुळे रखडल्याने खरीप हंगाम मात्र या परिसरातील सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अडचणीत आलेला आहे. विशेष करून महाबळेश्वरमध्ये जो गतवर्षी पडलेला पाऊस आहे त्यापेक्षा 600 ते 700 मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. विशेष करून महाबळेश्वरच्या पायथ्याला असणारी सातारा तालुका त्याचबरोबर वाई तालुक्यामध्ये गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस पडला असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वाई तालुक्यातील असणाऱ्या धोम धरण त्याचबरोबर सातारा तालुक्यातील असलेल्या उरमोडी धरणाचा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढलेला असल्याचे नक्कीच. नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे, त्या संदर्भात अधिकचे अपडेट. अगदीच आपण पाहायला गेलं तर 2 दिवसापासून नागपूर शहरामध्ये जे आहे ते पावसाची उघाड पाहायला मिळत होती. मात्र रात्रीपासूनच जे आहे ते पावसाची रिपरिप नागपूरमध्ये बरसायला सुरुवात झालेली आहे आणि हवामान विभागाने जर आपण पाहिलं तर येत्या 24 तासामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाचा इशारा पूर्व विदर्भासह विदर्भामध्ये दिलेला आहे. त्यामुळे एकूणच जर पाहायला गेलं तर चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पावसाचा जोर अधिकचा असेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून एकूणच वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते पाऊस जो आहे तो मोठा विदर्भात आता होण्याची शक्यता आहे. आता नागपूरमध्ये सध्याचे दृश्य जर आपण पाहिले तर पावसाची रिपरिप जी आहे ती अजूनही कायम आहे आणि हवामान विभागाने जे आहे ते ऑरेंज अलर्ट जो आहे तो विदर्भामध्ये सध्या स्थितीमध्ये जे आहे ते एकूणच जारी केलेला आहे. नागपूर शहरात ज्या पद्धतीने पाऊस व्हायला हवा होता त्या पद्धतीने पाऊस जे आहे ते जून संपल्यानंतर देखील अद्याप झाले नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर जी काही भूजल पातळी आहे त्या भूजल पातळीमध्ये पाणी वाढ होण्यामध्ये जी आहे ती मोठी मदत जी आहे ती एकूणच होणार आहे. रात्रीपासूनच जे आहे ते मोठी सततधार या ठिकाणी नागपूर शहरामध्ये कायम आहे आणि अशाच पद्धतीने पाऊस जर कायम राहिला तर विदर्भामध्ये ज्या पद्धतीने आता सध्याला जे आहे ते धान पीकधारक शेतकरी असतील त्यांना देखील जे आहे ते याचा मोठा फायदा जो आहे तो एकूणच मिळणार आहे. आपले प्रतिनिधी कराडहून शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत. शशिकांत, आपण पाहिलं तर कराडमध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पूल जे आहेत काही ते पाण्याखाली गेले होते, रस्ते जलमय झालेले पाहायला मिळत होते. महामार्गावर सुद्धा याचा परिणाम झालेला पाहायला मिळत होता. सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच नीलम, जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातला जो पश्चिम घाट परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस गेल्या महिनाभरापासून सुरू आहे आणि याचाच फटका जो आहे तो तिथल्या ज्या तालुक्यामध्ये हा पश्चिम घाट परिसरामध्ये पाऊस होत होते तिथल्या तालुक्यातील रहिवाशांना झालेला एकंदरीत पाहायला मिळतोय. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर रस्त्याचं सध्या कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम चालू आहे. या महामार्गावरती जे पर्यायी पूल जे पुलांचं काम आहे तर पर्यायी रस्ते जे बांधण्यात आलेले होते ते देखील वाहून गेल्यामुळं आता याचा फटका जो आहे तो तिथल्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बसलेला एकंदरीत पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोयना धरण जे राज्यातलं
राज्यातला विजेचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल जे मिटवतं, त्या धरणामध्ये सध्या 69 टीएमसी पाणी साठा हा शिल्लक जे झालेला आहे आणि त्याचबरोबर या धरणातून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणातून काल 2100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता या नदीपात्रात विसर्ग सुरू केल्यानंतर नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं सध्या जर पाहिलं तर सध्या या जिल्ह्यातील परिस्थिती आहे ती आपल्याला समोर आलेली पाहायला मिळते. जी, आपले प्रतिनिधी पालघरहून प्रवीण बाबरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रवीण, पालघरमध्ये सुद्धा या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आत्ताचे काय अपडेट आहेत पालघरमधील? नक्कीच नीलम, आपण बघू शकतात की पालघर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली. एकूणच पाहायला गेलं तर काल मध्यरात्रीपासून पालघर मध्ये पावसानेही कुठेतरी उसंत घेतलेली पाहायला मिळते. हवामान खात्याकडून एकूणच पाहायला गेलं तर हवामान खात्याकडून जो पालघर जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट हा जाहीर केलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे आणि निर्माण झाला आहे आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग हा कुठेतरी वाढलेला पाहायला मिळतो. त्यामुळे समुद्रकाठची जी समुद्र किनाऱ्यावरील जी गावं आहेत या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात जी प्रमुख धरणं आहेत, मध्य वैतरणा म्हणा किंवा सूर्या नदी आहे, ह्या नद्या आहेत, या नद्यांना मोठ्या प्रमाणात जो पूर आलेला आहे. धरणातून जो विसर्ग आहे हा विसर्ग सुद्धा काल करण्यात आला होता. मात्र आज हा पावसाचा जोर कमी झालेला आणि ही जी मुख्य धरणं आहेत या धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे हा सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. एकूणच पाहायला गेला तर मुंबईसह पालघरवासियांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा कुठेतरी मिटलेला, कारण धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस झालेला हा चांगल्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतोय. नीलम, आपण पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी सुखावलेला आहे. पाणी प्रश्न ज्या ठिकाणी निर्माण होत होते, पाणी संकट निर्माण होत होतं, तो पाणी प्रश्न आता या ठिकाणी मिटलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद इम्तियाज, ज्ञानेश्वर, शशिकांत आणि प्रवीण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.